बुवांना. बुवानी खरोखर सुंदररित्या या ठिकाणी कार्यक्रम केलेला आहे. बुवा दुसऱ्या फेरीचा तुम्हा सर्वांना आणि बुवा तुम्हाला देखील शायरी मानाचा मुद्रा. आता बुवा काय काय बोलले त्याचं उत्तर मी देणारच आहे. पण आता मुलं इथं नाचू देत. बुवाची थंडी आज उडवणार आहे. हा चला. सांभाळ घसरल पाय ग. आता बुवा कुठं घसरलेच नाही ना. बघा मित्रांनो, आदरणीय सन्माननीय ज्याने या कलेमध्ये 30-40 वर्ष घालवली आहे, परंतु शास्त्रातही बारे गेले बुवा तुमच्या वडिलांनी. आणि मला तर वाटतं शेवटचा कार्यक्रम मी सुकादेवीमध्ये केला होता त्यावेळी तुमचे वडील होते आणि तुला समजावलं होतं तुला का. त्यांना माहिती होतं हा येडा काय सुधारण्याचा नाही, हा मलिंगा तो मलिंगाच राहणार. मला बुवा एक शेर घेते बुवासाठी. बुवाला झापूक झुपूक करत होते ना. हा बुवा घ्या आता कान उघडे ठेवा. या वाडीची झापूक झोपूक असे काय शब्द वापरले तर म्हणून बुवा त्या शायरीतून तुम्हाला उत्तर देतोय. गाव बुवाचा आहे पाली पात्रट. ओ या बुवाचा गाव आहे पाली पात्रट. पण जोडीला भेटला बघा हा येरपट आणि वात्रट. झापूक झुपूक नी तुझी लावी नवाट. हे गर्दुल्या काल्या सांग. अरे झापूक झुपूक नी तुझी लावी नवाट. पण बुवा बोलतो माझा सुपला शॉट. पण आज तुला देतो धोनीचा हेलिकॉप्टर शॉट. सुपला तुझा घ्या हे लावी. हा दुसरा विषय मुद्द्यावर या प्रश्नाच्या. शक्तिधराचा मूळ गाभा प्रश्न उत्तर असतो. बुवा म्हटले की तुम्ही गेल्या वर्षी जो प्रश्न विचारला होता तोच प्रश्न विचारला पाहिजे. बुवा तुमच्या वडिलांनी सुद्धा आमच्या बरोबर कार्यक्रम केलेले आहेत आणि तुम्हाला सुद्धा माहिती असेल की तुम्ही सुद्धा आमच्या मंडळात आहे. तिथीनुसार हा प्रश्न बदलत असतो. पासावर आहे का सांगा कुठे लिहिलेला आहे की प्रश्न सुटेपर्यंत तोच प्रश्न सोडायचा असतो. असं कुठं हाय काय लिहिलेलं बुवा? काय शाळेत आलाव? हा तो विषय माझा कुठलाही असेल. त्यावेळेस नवरात्र होती, तो नवरात्रीचा विषय होता. आज या ठिकाणी श्रीकृष्ण जन्माष्टमी आहे, तोच विषय ठेवा तुमच्या समोर. भाऊ उत्तर देता येत नसेल तर काय पळवाटा काढू नका. हा काय असेल ते रोख ठोक. हा चला वाजवा.
आता डायरेक्ट बुवांच्या गवळणीकडे वळूया. बुवा काय काय बोलले तुम्हाला माहितीच आहे, बरोबर की नाही? आता बुवा कानात उंदीर मुतला असेल तर नीट कान साफ करून घ्या. हा, माझ्या प्रेमाच्या राधा बाई ग, तुझ्या बोच्यात घालणार हाय ग. अरे बुवा तू काय घालणार होतास बोच्या आत? ते बुवा तू सांगितलंच नाही आधी, तू नंतर सांगितलं पुढच्या कडव्यात. बुवा तिरसट किती आहे बघा. आणि बुवा तुझ्या समोर शुद्ध शाकाहारी वारी ठेवली होती, तरी सुद्धा बुवा वावला. आता वावला तर वावला, जरा तुला उत्तर देतोय. दीडशा हा नकाना हाय रे, याची खोडी ही मोडायची हाय रे. तर मी पटवून देतोय, ज्यावेळेस कृष्ण आता गवळणींना सतावत होता त्यावेळेचा विषय आहे, नक्कीच पटवून द्या ना बुवा. दीडशा हा नकाना हाय रे, याची खोडी ही मोडायची हाय रे. ऐकून घे गाणं सांगते पुन्हा, कमागून घालू खुटार. कारण ज्यावेळेस तो खुटा ठेवला होता बाजूला गवळणीने आणि हा काना सतत होता, त्यावेळेस गवळण म्हणाल्या आता हाय का ऐकत नाही, परंतु आता शेवट तुला सांगते काना. हा हाच विषय आहे. दीडशा हा नकाना हाय रे, याची खोडी ही मोडायची हाय रे. ऐकून घे गाना सांगते पुन्हा, मागून घालू खुटार. ऐकून घे गाना सांगते पुन्हा, मागून घालू खुटार. ऐकून घे गाना सांगते पुन्हा, मागून घालू खुटार. दीडशा हा नकाना हाय रे, याची खोडी ही मोडायची हाय रे. याची खोडी ही मोडायची हाय रे. ऐकून घे गाना सांगते पुन्हा, मागून घालू खुटार. 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 बुवा म्हणाले होते खरी सुरुवात ही गवळणीपासून असते. बुवा गवळणीपासून सुरुवात नाही. मग सवाल आपण देवाचं कशाला म्हणतोय? हा पूर्ण साधच असतो शास्त्राचा. बुवा काहीतरी येड्यासारखं बडबडू नका. हा आधी बुवांच्या प्रश्नाकडे वळूया. बुवाने प्रश्न विचारला होता की कार्तिक स्वामीने जशी पृथ्वी प्रदक्षिणा केली तशी पृथ्वी प्रदक्षिणा कोणी केली, असं बुवांचा प्रश्न आहे. बघा बुवा माझ्या वाचनातून गेलेला आहे आणि तो उत्तर देण्याचा प्रयत्न करतोय. म्हणून बघा, ब्रह्मपुत्र म्हणूया प्रियवंत नावाचा पुत्र याने कार्तिक स्वामी प्रमाणे पृथ्वी प्रदक्षिणा केली. त्याने 7 वेळा पृथ्वी प्रदक्षिणा केली. त्याने पृथ्वी प्रदक्षिणा करण्याचे उद्दिष्ट या पृथ्वीवरील अंधकार दूर करण्यासाठी दिव्य रथावर आरोहण करून पृथ्वी प्रदक्षिणा केली. त्याच्या प्रदक्षिणेमध्ये 7 समुद्र तयार झाले आणि 7 द्वीपे तयार झाली. तेथे त्याला थांबावे लागले. ग्रंथ आहे देवी भागवत पान नंबर 501. हे बुवा तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे. खरोखर तुम्हाला जर शक्ती तुऱ्याची जाण असेल तर उत्तर बुवा पटवून घ्याल. हा
पारितोषिक शक्तिवाली शाही जाकादेवी नृत्य कला पथक निरुड टिकवाडी यांच्याकडून 101 रुपयांचं पारितोषिक आलं आहे। त्याचप्रमाणे खास वेलवण गावावरून आले आहे आमचे मित्र विलासदादा कापले यांच्याकडून 201 रुपयांचं पारितोषिक आलं आहे। त्याचप्रमाणे संगमेश्वर तालुक्याचा उगवता तारा नामवंत तुरेवाडी शाही समीर रामाडे यांच्याकडून कार्यक्रमासाठी 201 रुपयांचं पारितोषिक आलं आहे। त्यांना देखील शाहिरी मानाचा मुद्रा। शंतनू बडत आणि साक्षी बडत यांच्याकडून कार्यक्रमासाठी 200 रुपयांचं पारितोषिक आलं आहे। धन्यवाद धन्यवाद धन्यवाद। कैलासवासी रत्नाकर गंगाराम बडत कैलासवासी यशोदा रत्नाकर बडत यांच्या स्मरणार्थ सौ उर्मिला शांताराम बडत सौ शुभ्रा शशिकांत बडत कुमारी शिवन्या शशिकांत बडत कार्यक्रमासाठी 151 रुपयांचं पारितोषिक आलं आहे। शाही मानाचा मुद्रा मानाचा मुद्रा मानाचा मुद्रा। रेकॉर्ड ब्रेक केला याने आपण पुढच्या दुनियात म्हणतो भेटेल जवानी दुनियात मला अटक करा हो पुण्यात। बघा बुवा सुंदर विषय देतो रामायणाचा आहे कुंभकर्णाचा विषय आहे। आला हा काळे झाला या लाले डोकं झाले नारायणात आला हा काळ झाला या लाले डोकं झाले नारायणात किती उठवी हा जोरा जोरात नाही हलवून याचा हो किती उठवी या जोरा जोरात नाही हलवून याचा आला हा काळ झाला या लाले डोकं झाले नारायणात आला या काळ झाला या लाले डोकं झाले नारायणात किती उठवी हजारा जोरात किती उठवी जोरा जोरात नाही हलवून याचा किती उठवी जोरा जोरात नाही हलवून याचा किती उठवी जोरा जोरात नाही हलवून याचा किती उठवी जोरा जोरात हलवून याचा देवाच्या वरदानाने झोपेत गेला तुझा हाताळ आला युद्धाचा हा प्रसंग वाजवा ढोल कानाजवळ यावेळेस मित्रांनो राम आणि रावण हे युद्धभूमीवर संग्राम चालू होता। त्यावेळेस रामाचे काही बाण हे रावणाला लागले होते आणि काही प्रयत्न त्याच्यापासून होत नव्हते आणि म्हणून त्याला शेवटचं सुचलं की आपला भाऊ कुंभकर्ण आहे याला जाऊन उठवलं पाहिजे कारण युद्धामध्ये आपल्याला त्याची मदत होईल म्हणून। आणि कुंभकर्ण आपल्याला माहिती आहे की 6 महिने त्याला झोप आहे असा विषय आहे।
ब्रह्मदेवाच्या वरदानाने झोपेत गेला तुझा हा काय आला युद्धाचा हा प्रसंग वाजवा ढोल कानाजवळ काहीही करा यांनीच्या चरा काहीही करा यांनीच्या चरा शिरत नाही का डोक्यात शिरत नाही का डोक्यात किती उठवी जोरा जोरात किती उठवी जोरा जोरात नाही हलवून याचा हा उठत जोरा जोरात नाही हलवून याचा हा उठत उठवी जोरा जोरात नाही हलवून याचा हा उठत आला हा काळ आला या नाद लोक झाले नारनाथ आला हा काळ आला या नाद लोक झाले नारनाथ किती उठवी हा जोरा जोरात नाही हलवून याचा हा उठत किती उठवी जोरा जोरात नाही हलवून याचा हा उठत जोरा जोरात नाही हलवून याचा ज्ञानाचा नाही भान कशाचा अनुभव नाही अजून शिका तुम्हाला खूप शिकणार काय कारण तुम्ही नामवंत शाहीर आहेत गाजलेले आहेत पण बुवा अजून काही गोष्टी तुम्हाला शिकाव्या लागतील ज्ञानाचा नाही भान कशाचा अनुभव नाही रंग सदा रंग भुसवितो विषय ग्वाई अरे आला मतीला स्वल्प कळेना ताल सूर गाई कोणता होता ना नुसता रेड्या का केक्सच होता अरे आला सूर नाही स्वल्प कळेना ताल सूर गाई अर्थ गाल शर्त पणाला अर्थ धावलाय दुसरा विषय सुंदर दे तुम्हाला तालीचा किती लावायचा लाव जोर नाही गाड्या तुला ते जमणार किती लावायचा लाव जोर कारण आधी माया आणि त्या ब्रह्माचा संवाद आहे जसा शिवशक्तीचा संवाद तसा संवाद आहे या शक्तीपुरामध्ये म्हणून बोला तुम्ही किती बुवा ताकद लावा हा पण ही शक्तीवाली नार तुम्हाला काय ऐकणार नाही बुवा किती लावायचं लाव जोर नाही गाड्या तुला ते जमणार अरे शक्तीवाली नार करीन तुला रणात रे गार बसली हो
शक्तिवली नार करीन तुला लगात रे गार आय शक्तिवली नार करीन तुला लगात रे गार एक रंगीत विषय घेऊया थोडक्यात. पात्रचा हा उजवाला पात्रचा हा उजवाला दिलदार शक्तीवाला दिलदार मी शक्तीवाला झुकेगा नहीं रे साला झुकेगा नहीं झुकेगा नहीं ये साला झुकेगा नहीं पात्रचा हा उजवाला दिलाचा मी शक्तीवाला पात्रचा हा उजवाला दिलाचा मी शक्तीवाला झुकेगा नहीं रे साला झुकेगा नहीं झुकेगा नहीं रे साला झुकेगा नहीं झुकेगा नहीं रे साला झुकेगा नहीं रे साला कुठले गावात उकळे गावात उकळे गावात येऊन बुवा कसा हा बावरला पाहून दीपक बुवाचा दणका बुवा घाबरला बुवा घाबरला बुवा बुवा टरकला ए बुवा घाबरला येऊन बुवा कसा हा बावरला पाहून दीपक बुवाचा दणका बुवा घाबरला आजी टरकला बुवा घाबरला बुवा घाबरला ये बुवा घाबरला बुवा घाबरला बुवा घाबरला बुवा घाबरला बुवा घाबरला बुवा घाबरला रसिकांची केली गिराच्या झाले बुवाचे हो हाल झाले बुवाचे हो हाल झाले बुवाचे हो हाल आल्यापासून बुवा काय बोलतच होते हाव करी जाव करी कसा भेटायला बुवा या पौलवाडी पाहून दीपक बुवाचा दणका बुवा घाबरला बुवा टरकला बुवा घाबरला बुवा घाबरला ये बुवा घाबरला बुवा घाबरला बुवा घाबरला बुवा घाबरला बुवा त्याचप्रमाणे आलेला परदेशी कैलासवासी गुणाजी धनाजी वीर यांच्या स्मरणार्थ श्री अनंत कृष्णा मोडक यांच्याकडून
परदेशी कल्लाय आम्हा सर्वांजवळ हसत खेळत राहणारा तो चेहरा, आम्ही आमच्या सदैव हृदयात राहणारा असा आपुलकीचा माणूस आम्हा सर्वांमधून कायमचा सोडून गेला आणि राहिल्या त्या फक्त आठवणी. कायम आठवण येते आमच्या खदाल्याची. त्याच्या आत्म्याला चिरंतर शांती लाभो ही चरणी प्रार्थना. नशिबाचा खेळ हा कसा चाले रे, नशिबाचा खेळ हा कसा चाले रे. खदाला आमचा लाडाचा सोडून गेला रे, खदाला तात्या आमचा हा सोडून गेला रे. बिटिया ये छोटी सी जिंदगी है, रात लंबिया लंबिया सुधरना परदेसी कि तेरी दिल कभी सुधरना परदेसी कि तेरी दिल बघायच्या या गीतासाठी 500 रुपयांचा पारितोषिक आणला आहे. त्याचप्रमाणे कुमारी शारदा राजेंद्र मोडक, प्रिया राजेंद्र मोडक, रिया राजेंद्र मोडक याचकडून खास शायरासाठी 200 रुपयांचा पारितोषिक आणला आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. मित्रांनो बुवांसारखं काय 1.5 तास काढणार नाही. या ठिकाणी शेवटचं कृष्णाचं पाळणा गीत घेतोय. आनंदाचा वारा सुटला त्रिभुवनाला, देवकीच्या पोटी कृष्ण जन्माला. आनंदाचा वारा सुटला त्रिभुवनाला, देवकीच्या पोटी कृष्ण जलमाला. झोका देऊ या ग सयानो, जो बाळा दे रे बाळा. झोका देऊ या ग सयानो, जो बाळा जो रे बाळा. जो बाळा जो रे बाळा, जो बाळा जो रे बाळा. जो बाळा जो रे बाळा, जो बाळा जो रे बाळा. आनंदाचा वारा सुटला, आनंदाचा वारा सुटला त्रिभुवनाला, देवकीच्या पोटी कृष्ण जन्माला. देऊ या ग सयानो, जो बाळा जो बाळा रे. देऊ या ग सयानो,
जो बाळा गोरे बाळा वसुदेव आला फिराला जो बाळा गोरे बाळा धोका देऊ याग सयानो जो बाळा गोरे बाळा धोका देऊ याग सयानो जो बाळा गोरे बाळा धोका देऊ याग सयानो जो बाळा गोरे बाळा 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 धन्यवाद ऋषीजनो, धन्यवाद. आम्हाला दोन्ही बाल्यांसाठी मोलाचं सहकार्य केलं. एवढ्या पावसाच्या वातावरणात सुद्धा आपण या ठिकाणी उभे राहून शांत रीतीने आमचे दोन्ही कार्यक्रम पाहिलात त्याबद्दल पुन्हा एकदा आपल्या अभिनंदन करतो, स्वागत करतो. आपल्याला शाहीर मानाचा मुजरा करतो. मित्रांनो,